शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्य शासनाच्या सहकारी विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरीय बँकर समितीने सहकारी बँकांना ईमेल पाठवले आहे, पत्र सुद्धा पाठवले आहे आणि सक्त आदेश या ठिकाणी बँकांना देण्यात आले आहेत की कर्जमाफी संदर्भातील माहिती त्वरित पाठवा। आणि ती माहिती पाठवत असताना आता त्या ज्या याद्या तयार होणार आहेत त्या सरकारने बँकांकडून मागून घेतल्या आहेत। सरकारला फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्जमाफ तुमचं आता करायचं आहे आणि लक्षात ठेवा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असं पुढील 5 महिने या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील कर्जमाफी करण्यात येणार आहे। फेब्रुवारी महिन्यापासून अर्थसंकल्प सादर झाल्या लगेचच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्हाला पुढील 5 दिवसांच्या आतमध्ये ही 4 कामे तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला करायची आहेत। जर तुम्ही ही आता 4 कामे नाही केली, तुमच्याकडून चुकून जर विसरलं, तुमची एक चूक जर तुम्हाला आता या ठिकाणी झाली तर कर्जमाफीच्या यादीतून आता तुम्ही बाहेर फेकू शकला असता, म्हणजे तुम्हाला बाहेर फेकलं जाऊ शकतं। त्याकरता हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा, कारण की फेब्रुवारीमध्ये तुमची कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची संख्या जर पाहायला गेली तर 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यातील 6 जिल्ह्यांचे 6 टोटल गट तयार करण्यात आले आहेत। फेब्रुवारी पासून कर्जमाफीला सुरुवात होईल आणि आता कर्जमाफी पुढील 5 महिने चालेल, म्हणजे एका महिन्याला 6 जिल्ह्यातील कर्जमाफी करण्यात येईल। असं पुढील 4 ते 5 महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यातील कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून बँकांना मेल सुद्धा पाठवण्यात आले आहे आणि बँकांना सांगितले की आता तुम्ही शेतकऱ्यांकडून ही 4 कामे करून घ्या। तुमची कर्जमाफी आता शेतकऱ्यांची करण्यास सरकारच्या माध्यमातून सुरुवात केली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्यस्तरीय बँकर समितीचं पत्र सुद्धा आलंय आणि यामध्ये 24 पॉइंट आहेत। ते 24 पॉइंट कोणते आहेत ते या ठिकाणी आता सर्व माहिती तुम्हाला आता पाठवायची आहे। आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आता सरकारच्या माध्यमातून तुमची चेक केली जाणार आहेत। लक्षात घ्या, त्याच्यामध्ये माहिती काय मागवल्या बघा। पहिली म्हणजे NPA नॉन परफॉर्मिंग स्टेटस, म्हणजे या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यानं पीक कर्ज काढले आणि ते जर त्यानं अजिबात 3 वर्ष भरलंच नाही आणि 3 वर्षाच्या वरती काही दिवस झालं तर ते खातं NPA होतं। त्यानंतर दुसरं तुम्हाला करायचंय ते म्हणजे ओढ समजून घ्या। ओढ म्हणजे काय की एखाद्या शेतकऱ्यानं पीक कर्ज काढलं, त्यानंतर 12 महिने झालं आणि 12 महिन्याच्या वरती 1 दिवस जरी शिल्लक राहिला तरी सुद्धा त्या ठिकाणी आता कर्ज भरलं नाही तर ते जातं ऑडिओमध्ये। आता आपल्याला माहिती आहे अजित नवले हे शेतकऱ्यांचे नेते आहेत। त्यांनी मागे एक मुद्दा उचलला होता। तो मुद्दा काय होता की सरकार 2025-26 मध्ये ज्या अर्थानं जी आपल्याला अतिवृष्टी त्या ठिकाणी सप्टेंबरमध्ये 2025 ला पाहायला मिळाली, ढगफुटी मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली, ओला दुष्काळ काढला होता, नेमकं त्या शेतकऱ्यांना वगळणार आहेत का, त्यांना घेणार आहेत का, अशी त्यांनी शंका निर्माण केल्या आणि आरोप होता तो म्हणजे 54 पॉइंटचा। आता आम्ही बघितलं त्या 54 पॉइंट मध्ये सरकार कुठली माहिती मागवतोय। सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण अर्धवट व्हिडिओ सोडून गेला आणि जर तुम्ही माहिती तुम्हाला देता आली नाही तर तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। त्यामुळे लक्षात ठेवा, NPA झालेलं जर तुमचं खातं असेल तर त्यांची माहिती या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा द्यावी लागणार आहे। त्यानंतर ऑडिओ झालेले जे खातं आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि सरकारच्या किंवा जे काय मुद्दे आता मागवलेत ते जे पत्र आलंय, जे मेल आता बँकांना पाठवण्यात आलेत आणि त्यातले जे काय सगळे पॉइंट्स या ठिकाणी सांगितलेत त्या पॉइंटच्या माध्यमातून ही बाब आता लक्षात येते की सरकार या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी पासून आता कर्जमाफीला सुरुवात करेल। लक्षात ठेवा, फेब्रुवारीमध्ये 6 जिल्हे, मार्चमध्ये 6 जिल्हे, एप्रिलमध्ये 6 जिल्हे, असं जून या ठिकाणी 2026 पर्यंत तुमचं सर्वांचं कर्ज या ठिकाणी आता माफ केलं जाणार आहे। मग तुम्हाला कामे कोणती कोणती करायची आहेत लक्षात घ्या। सरकार काय म्हणतंय, आम्ही जे NPA झालेलं शेतकऱ्यांचं खातं आहे किंवा जे ओव्हर झालेलं खातं आहे, जे आम्ही कर्जमाफी यादीमध्ये आम्ही ती मागवली आहेत आणि मग त्यानंतर सुद्धा सरकार काय ठरवणार आहे की कर्जमाफी NPA वाल्यांना द्यायची की कर्जमाफी ओढवाल्यांना द्यायची। मग यामध्ये आता सरकार हे पण ठरवणार आहे की 2019 पासून म्हणजे 2019 ला जी उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली होती
त्यानंतर आतापर्यंत जे काय थकलेलं कर्ज आहे नेमकं त्याच्यामध्ये 2021 पासून 2022-23 असेल, 23 ते 24-25 असेल, इथंपर्यंत या ठिकाणी सरकार कर्जमाफ करणार आहे. आता सरकार पूर्ण माहिती कलेक्ट या ठिकाणी करायला सुरुवात केल्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कर्जमाफी फेब्रुवारीपासून सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि फेब्रुवारीपासून आता सुरू झाली की 30 जून 2026 पर्यंत ही कर्जमाफी आता तुमची चालणार आहे. मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमची 30 जूनच्या आधी जर प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होत नसेल, बघा काही शेतकऱ्यांना फेब्रुवारीमध्ये पूर्ण करायची आहे प्रक्रिया, काही शेतकऱ्यांना आता एप्रिलमध्ये पूर्ण करायची आहे. मात्र ही जर तुम्ही आता फेब्रुवारीमध्ये 6 जिल्हे जर तुमचे घेतले आणि ही प्रक्रिया तुम्ही जर पूर्ण केली नाही तर तुम्हाला कर्जमाफीचा अजिबात या ठिकाणी फायदा होणार नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलेलं आहे, म्हणजे पहिलं कर्ज थकीत होतं मात्र या वर्षी त्यांनी 10% वाढवून घेतलंय किंवा पुनर्गठन केलंय तर ते सुद्धा रेग्युलर मध्येच येणार आहेत. आणि रेग्युलर मध्ये आता म्हणजे कोण की कर्जमाफी या ठिकाणी त्यांची कटल्या अशा पद्धतीची परिस्थिती सध्याला जी काय झाल्या, सध्याची बँका सरकारी बँकांना जे ईमेल आले आहेत जे 54 मुद्दे आहेत तर ते मुद्दे या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहा. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे. जर कर्जमाफीची यादी यायचं तुम्हाला असेल, कर्जमाफीच्या यादीत यायचं असेल तर कर्जमाफीच्या पहिल्या पंक्तीत जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे तर तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक अकाउंट, तुमचं पॅन कार्ड आणि तुम्ही लोन काढताना दिलेली सगळी काही जी काय कागदपत्र आहेत ती तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमचं फार्मर ID कार्डवरची माहिती ही आता एकच असली पाहिजे, त्याच्यामध्ये तफावत होता कामा नये. तर तुम्ही कर्जमाफीच्या यादीतून जर आता तफावत आढळली तर फेकले जाणार आहात. थोडक्यात आणि सोप्या भाषेत जर सांगायचं गेलं, ज्याला फार्मर ID कार्ड नाही आहे तो शेतकरी नाही आहे असं या ठिकाणी ठरवणार आहेत. ज्याला कर्जमाफी नाही आहे, सरळ हे धोरण आहे, कर्जमाफीच त्यांना मिळणार नाही, कुठल्याही योजना शेतकऱ्यांच्या संदर्भातील भेटणार नाहीत. जर तुमच्याकडे त्या ठिकाणी फार्मर ID कार्ड नसेल तर मग तुम्हाला आता याच्यामध्ये आता ब्रांच नेम, IFC कोड, आधार, त्यानंतर ग्रेस्टॅक म्हणजेच फार्मर ID, त्यानंतर त्या ठिकाणी लोन रेकॉर्ड टाईप, त्यांच्यानंतर सँक्शन लोन अमाऊंट, त्यानंतर फार्मर नेम, हे जेंडर, याची सर्व गोष्टी आहेत हे तुम्हाला देणं गरजेचं आहे. तुम्ही बँकेमध्ये कर्ज काढण्यासाठी जे काय डॉक्युमेंट दिले आहेत त्या मॅच झाल्या पाहिजेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे काय लक्षात घ्या, तुमचं आधार कार्ड, तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर तुमचं लोन नंबर, तो म्हणजे तुमचं ज्यावर तुम्ही आता शेती पिकासाठी कर्ज काढलेला आहे तो लोन नंबर, त्यानंतर बँकेचा डेटा, आधार, पॅन, हा सगळा डेटा या ठिकाणी एकच असला पाहिजे. तसेच तुमचं आधार कार्डवरील नाव आणि बँकेमध्ये असलेलं नाव एकच असला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता टेक्निकल इश्यू येत आहेत, मात्र आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सगळं एकच आहे. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक पाहिजे, तुमच्या पॅनला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, तुमचं फार्मर ID कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, तरच तुम्ही यामध्ये बसू शकणार आहात. आता तुम्हाला यामध्ये काय काळजी घ्यायची आहे तर लक्षात ठेवा, तुम्हाला ही खातर जमा करण्यासाठी तुमच्या बँकेला व्हिजिट द्यायची आहे. ज्या बँकेमध्ये तुम्ही शेती विकासासाठी कर्ज काढलेला आहे त्या बँकेमध्ये तुम्ही जायचं आहे, आधार कार्ड वगैरे देऊन आता त्या ठिकाणी यायचं आहे, बँक मॅनेजरला भेटायचं आहे किंवा फील्ड ऑफिसर ज्या ठिकाणी बँकेमध्ये असतो त्यांना म्हणायचं आहे की माझं फार्मर ID कार्ड आहे, या फार्मर ID वरचे नाव एकदा तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि मी बँकेचं लोन काढलं आहे त्या संदर्भात तुम्ही चेक करा, याच्यामध्ये सगळं एकच आहे का व्यवस्थित बघा. जर नसेल तर त्या संदर्भातील नवीन डॉक्युमेंट बँकेचे कर्मचारी किंवा मॅनेजर तुम्हाला नवीन काढायला सांगतात ते या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण की एकदा का याद्या सबमिट झाल्या तर मग तुम्हाला ऑप्शन राहत नाही आणि मग तुम्ही म्हणता की मी तर सर्व पात्र आहे, कागदपत्र दिली आणि या ठिकाणी आमचं लोन माफ का होत नाही, पण कर्जमाफी तुम्हाला मिळणार सुद्धा नाही असं जर त्या ठिकाणी चुकी केली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य बँकर समितीने बँकांकडून काय माहिती मागवल्या तर बघा, बँकांना काय द्यायचं आहे म्हणजे फील्ड ऑफिसरला काय द्यायचं आहे तर त्याच्यामधलं लोन अकाउंट नंबर, त्यानंतर लोन सेक्शन कधी झालं, लोन मंजूर कधी झालं, त्यानंतर ते फ्रेश आहे का नेमकं कसं आहे, या ठिकाणी ANP आहे की ओव्हर आहे याची माहिती तुम्हाला द्यायचं आहे.
त्यानंतर जर समजा ते त्या ठिकाणी रिस्ट्रक्चर झाले असेल तर ते कधी झालं आणि याची माहिती द्यायची आहे। त्यानंतर लोन टाईप म्हणजे कुठल्या कर्जाचा प्रकार आहे, कारण की सरकार फक्त पीक कर्जच माफ करणार आहे। त्यानंतर लोन किंवा एखाद्या तुम्ही कशा पद्धतीने लोन वेगळ्यासाठी घेतला असेल तर ते तुम्हाला स्वतःवर भरावं लागेल। तसेच NPA ची तारीख काय आहे, इंटरेस्ट त्या ठिकाणी तुमचं व्याज किती झालेलं आहे हे सगळं बँक मॅनेजरनं किंवा बँकेनं माहिती पुरवायची आहे। मात्र हे करत असताना सरकार किती बजेट ठेवतं, त्याच्यामध्ये किती हजार कोटींची कर्जमाफी करतं आणि ती कर्जमाफी करत असताना मग आता फडणवीस सरकारने मागं काय केलं होतं, जर तुमचा 1 लाख रुपयापर्यंत जर कर्ज त्या ठिकाणी माफ म्हणजे तुमच्यावर 1.5 लाख कर्ज असेल तर 50,000 वर्ष 50,000च्या वरचं आता तुम्हाला भरावं लागणार। 1 लाख कर्ज तुम्हाला माफ होईल असं सुद्धा मागच्या वेळी फंडा वापरला होता। म्हणजे शेतकऱ्यांना आधी त्याच्यावर जे शिल्लकच कर्ज आहे तेच भरावं लागणार आहे, मग नंतर त्याला त्याच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आणि ही माहिती आता या ठिकाणी लक्षात ठेवा। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं या ठिकाणी बँकांना दिल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये 54 पॉईंट आहेत, त्यातले महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो। अजून तर खूप किचकट बाबी याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। मात्र आपल्या मनासारखी कर्जमाफी करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन भेटा आणि या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी समजून घ्या। तुम्हाला कर्जमाफीचा लाभ आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।